गुड मॉर्निंग. किचनचं आवरायचं चालू आहे, बाकी गोष्टी तोपर्यंत मी हॉल आवरून घेते आमचा मस्त मध्ये. आता ह्या सगळ्या कपड्यांच्या एवढे सगळे कपडे मी 2 दिवसांमध्ये धुतले. आता ह्याच्या घड्या करायच्या राहिले त्या करणार आहे मी. आम्हाला एवढे चपात्या खूप होतात म्हणजे ह्याच्या 5 चपात्या होतात, 2 तिच्या 2 माझ्या 1 शरूची बस. बाकीकडे राईस लावलेला आहे आणि भाजी करायची आहे अजून. फायनली फरशी वगैरे पुसून झाली सगळं. आता हे जे काय काय दिसतंय ब्लॅक व्हाईट फरशी असल्यामुळे, आणि आता पुन्हा झाडून घेतल्यानंतर पण हे जे आहे ते मॉपचंच खाली धूळ पडली आणि पुन्हा झाडल्यानंतर असं. आणि तुम्हाला माहिती आहे, आज मला ना खूप दिवसांनी घरामध्ये हा प्राणी सापडला, जुरळ. ते म्हणतात ना की मिशा तर जुरळांना पण असतात. लास्ट टाइम जेव्हा मी देवघराचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेला त्यावेळेस मला एका आपल्याच फॉलोअर ताईनं सांगितलं होतं की इथे मी बऱ्यापैकी सगळ्या ह्या गोष्टी ठेवलेल्या होत्या, म्हणजे गुलाबजल, त्यानंतर गोमूत्र, ते भस्म आणि हे सगळं चंदन, अष्टगंध वगैरे. त्यावेळेस तिने मला सांगितलेलं की देवाच्या डोक्यावरती ओझं ठेवल्यासारखं असतं ताई, म्हणून ते बाजूला. तर मी काढलं आणि मग आता ते तिकडे ठेवलं. छान वाटतंय. बाकी अजून एक गोष्ट तुमच्याशी मी शेअर करेल जी मला माहिती आहे. जेव्हा पण तुम्ही पूजा करता तर पूजा करता वेळेस सुरुवातीला तुमचं जे हे मिडल फिंगर आहे त्याने स्वतःच्या गळ्याला आणि कपाळाला आधी जे पण तुम्ही कुंकू असेल, अष्टगंध असेल, चंदन असेल, जे काय आहे ते लावायचं आहे. देन पूजा स्टार्ट करायची, तर ती पूजा ग्राह्य धरली जाते असं म्हणतात. सो जसं मी कसं हे नाही, मी ऐकलं म्हणून तुमच्याशी शेअर करते. माळ जेव्हा पण आपण पकडतो तर बऱ्याचदा काही लोक आहेत ना, ते ह्या बोटामध्ये कुठल्याही बोटात पकडतात. तर ॲक्च्युली हे जे ते इथं असायला पाहिजे आणि देन हे असं ओढायचं या बोटाने, म्हणजे ह्या बोटाचा स्पर्श नाही झाला पाहिजे त्याला, या बोटाचा. हे बोट असं, देन ठीक आहे, ह्या बोटाचा करंगळीचा नो स्पर्श, असं अशी ओढली गेली पाहिजे माळ, जपमाळ. स्वामी तुझ्या नावाने फुलातून परिमळ दरवळतो, कोणती शक्ती, कोणाची श्रद्धा. स्वामींना मुजरा कसा करायचा हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये शरण्या थ्रू किंवा माझ्या थ्रू दाखवेल तुम्हाला. आज माझा ड्रेस थोडा हे असल्यामुळे नाही दाखवलं ते. बाकी झालं आता सगळं रुटीन. हे कुर्तीचं ना घालायचं म्हणलं ना, इस्त्रीशिवाय यार चांगलं दिसत नाही त्या. फायनली सगळं आवरून देवपूजा आहे ते करून आता माझं सगळं आवरलं. लाईट्स बंद केलेत. स्वामी चला येते, घरावर लक्ष राहू द्या सोबत. चला लाईट्स बंद करूयाच. क्लच घेऊन दिवशी ते सर म्हणत होते, अरे बॅगांना पण पोरी तर क्लिपा लावून फिरतात. म्हटलं काय करणार सर, पोरींचं आयुष्यच असे. चला केस वाळले नाहीत यार अजून. स्वामी नेहमी सोबतच असतात. हे आहे माझ्या गाडीचं आणि घराचं किचन. मस्त आहे की नाही. इथं आहे थोडं सगळ्या गोष्टी अशा हाताला येण्यासारख्या आहेत. मी पॉवर बँक हे ते सगळं घेतलं आणि चला हे सगळं बघून मला आली माझी एक फ्रेंड भेटायला. यू नो बंद कर. शरूसाठी एक आणि माझ्यासाठी एक पेस्ट्री घेऊन आली. आता तिला नाही दाखवणार मी, तिकडे ती फोनवरती बोलली. ती जरा अँटी सोशल आहे आणि सगळीच लोक शेअर करायची नसतात सोशल मीडियावरती, नजर लागते म्हणतात. सो तिला थोडं हाईडला ठेवलं आहे. बट
आहे. बाकी मग अशी तुम्ही बघितलं की मला येता येता मोरया गोसावीच्या इथे मला माहिती नव्हतं तिथे स्वामींचं मंदिर आहे, मठ आहे. मी गेली, मग त्यांनी मला सांगितलं की इथे रोज 7:30 वाजता आरती होते, येत जावा. म्हटलं ठीक आहे, ट्राय करेल. आणि मग मी घरी येऊन पूजा केली माझी. आणि मग अशी जसं पेस्ट्रीज दाखवले, तर माझी जी एक मैत्रीण आहे तर ती घेऊन आली होती पेस्ट्री. आम्ही दोघींनी, म्हणजे मी बेबीने अर्धा खाल्लं. आणि आता बाकीचं आम्ही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आज घडलेली विशेष घटना सांगते तुम्हाला. मग ती फ्रेंड आलेली माझी वैशाली, खूप साऱ्या गप्पा मारल्या तिच्यासोबत मी. ती मला इन्स्टा थ्रूच कनेक्ट झाली. म्हणजे काय झालं होतं माहितीये, मी घर शोधत होती आणि अचानक ती पुढून आली. शरण्या करून शरण्याला, ती मुंबईची, पुण्यात शिफ्ट झाली आता. तर शरण्याला आवाज देत होती. शरण्याला आवाज दिली. मी म्हटलं शरण्याला कोण आवाज देते? मला युजली मला आवाज देतात लोक की प्रगतीताई. शरूला पण आवाज आयला, म्हटलं शरूचे पण फॅन फॉलोईंग्स आहेत की भरपूर. तर मग तिने एवढी मोठी कॅडबरी आणली, तिला दिली. मग देन ती म्हणली तुमचा नंबर पाहिजे. मला 2 मिनिटं असं वाटलं देऊ नको, परत म्हणले ठीक आहे. मग दिला मी तिला नंबर. तर ती पण माझ्यासाठी रूम शोधत होती. जेव्हा मी हे घर शोधत होती तेव्हा खूप लोकांनी हेल्प केली मला तेव्हा घर शोधण्यासाठी, ती पण. आणि मग बड्डेला पण बोलवलेलं होतं शरूचं तिला मी. तर मग ते आली होती, मला यायचे शरूच्या बड्डेला, छान गिफ्ट घेऊन शरूला. आणि मग येताना ती आज पेस्ट्रीज पण घेऊन आली छान खाण्यासाठी. छान गप्पा मारल्या खूप साऱ्या छान. मग ती गेली. आणि त्यानंतर मग मी काय थोडीशी सॉंग्स ऐकले, थोडंसं व्हिडिओचं एडिटिंग्स केलं. आता तुमच्यासाठी रोज ब्लॉग आले पाहिजेत ना, बट रोज काय स्पेशल टाकायचं? म्हटलं स्पेशल कशाला टाकायचे, डेली ब्लॉग टाका, ही तुम्हाच लोकांची रिक्वायरमेंट ना म्हणू शकत आपण. मग शब्द काटवत नाही त्याच्यानं. असं होतं ना कधी नसतो शब्द तोंडावरती असतो, तोंडावर म्हणजे असं जिभेव पण आठवत नाही. तुमचीच डिमांड होती की रोज व्हिडिओ टाकत जा. तर म्हटलं चला काय हरकत आहे ट्राय करायला. रोज कुणाच्या आयुष्यामध्ये काहीतरी स्पेशल व्हायला काय. मागं काय दिसतंय ते काल पण कोणतरी मला विचारलेलं. काय नाही, हे शरूचं बॉडी लोशन आहे, ॲज युजल शरूचंच तेल आहे. आणि हे एक रेग्युलरवाला परफ्यूम आहे आणि एक माझा परफ्यूम आहे. ह्याला जास्त स्मेल नसतो, हा बेबीजला वापरू शकतो आपण, ते आहे. बाकी हे जे आहे ते शरूच्या गळ्यामध्ये, आम्ही जे अक्कलकोटला गेलेलो ना, तर पूजा वगैरे झाली. त्यानंतर आपण काय करतो, हे बघा असं होतंय, आपण ते हे केला, काहीतरी केलं मी शरूने. म्हणजे आरती पूजा नाही, ते हे करतात, मला आठवण आहे आता, ते नाही का विटांचं ते मांडतात आणि मग ते शपथ काय होतंय प्रगती तुला, मेमरी लॉस्ट काश. तर ते केलं होतं, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी ते शरूच्या गळ्यामध्ये हे केलेलं होतं, होम. हां. आणि मग दिवा अजून चालू आहे बाप्पाचा माझ्या, दिसतंय. मी आता विचार करते, खूप लोक म्हणतात की इकडची भिंत, खूप लोकांचं मला सजेशन होतं ॲक्च्युली की ही जी भिंत येते ना ती वॉशरूमची भिंत येते, पण वॉशरूम इथून ते असं इथपर्यंत आहे आणि आय थिंक तिकडची बाजू मोकळीच असावी कदाचित. आणि मग सगळे म्हणत होते की वॉशरूमच्या भिंतीला येतोय तर देवघर हलव, दुसरीकडे ठेव. पण ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे भिंत आहे ना यारमध्ये आणि मध्ये देव पण आहे. आता कितीतरी लोक एका घरात राहतात, छोटा आहे की नाही, त्यात मॅनेज करतात. कितीतरी लोक चॉलमध्ये राहतात, एकाला एक भिंती असतात, कुठलं कोणाचं वॉशरूम, फ्लॅट सिस्टीममध्ये कोणाचं वॉशरूम कुठल्या साईडला आपल्याला काय माहिती असणार आहे. सो आणि काय ना इकडच्या साईडला ठेवूया असं वाटतंय, पण ही बाजू काहीतरी ईशान्य काहीतरी असं येते आणि त्या साईडला तोंड नसावं देवघराचं असं काहीतरी म्हणणं आहे. तर मग मी विचार करते की राहू द्यावं इथंच, किंवा मग मला कळत नाही यार, टेबल आणून टेबलवरती असं थोडं पुढे घेऊन सेट करावं ते की कसं करावं. पण मला एक प्रॉब्लेम आहे, टेबल आणला ना किंवा अडकवायला पण आहे असं कुठे, पण सीन काय आहे ना, मग खाली बसून छान देवापुढे हात जोडून नाही बसता येत ना, त्याच्यामुळे. आणि अजून एक मस्त गोष्ट दाखवते तुम्हाला मी, खूप छानवाली गोष्ट जी माझ्याकडे आली आहे नवीन, म्हणजे आणली आहे, तर मी दाखवते तुम्हाला. एक मिनिट. सी मस्त ना, काय दाखवते तुम्हाला मी. हे
काय माहिती दाखवते, एकच मिनिट. प्लीज कामं सरळ होत नाही, त्यात काय ना काहीतरी अडचणच येते. बघितलं मला किती लागलं. मी हे काढत होती आणि मला ह्याच्यामध्ये अडकवलेली ही पिन काढता येत नव्हती, तर हे इथे असं जॉईंट होतं काहीतरी असं असं, आणि ते खपकन निघलं आणि असं मला लागलं. सी ठीक आहे, एवढं काही नाही, ह्या जखमा खूपच कमी आहेत, असं काही नाही आहे. तर हां, मी तुम्हाला सांगत होती, तर हे दिसते राईस, डाळ, भाजी. तर हे ना, हे असं आहे, ठीक आहे. हे डबा निघतो, हे पण निघतो, हे पण निघतो. तर ह्याला काय करायचं आहे आपल्याला, ह्याला हे जोडायचं आहे आपल्याला त्या पिनला तिकडं, आणि ते जोडल्यानंतर आपण काय करू शकतो. आता बऱ्याचदा आपण भाजी राहते तर आपण डब्यात ठेवतो, भात राहतो आपण डब्यात ठेवतो, किंवा काही पण राहिलं तर आपण ठेवतो किंवा बाहेर ठेवतो. मग गरम करायचं म्हटलं की आपल्याला ते पुन्हा कढईमध्ये पातेल्यामध्ये ठेवायला लागतं. तर आपण काय करू शकतो की उरलेलं डायरेक्टली ह्याच्यात काढू शकतो. जेव्हा आपल्याला गरम करायचं आहे डायरेक्टली ह्याच्यामध्ये हे सगळं ट्रान्सफर करायचं असं, देन हे ह्याच्यावर ठेवायचं. फुटेल बाबा नो काच आहे, हे ह्याच्यावर ठेवायचं, नो वॉटर यूज, हे ह्याच्यावर ठेवायचं, आणि देन उलट हां, देन ही पिन लावायची आणि ते चालू करायचं. विदिन कितीतरी मिनिट्समध्ये लगेचच तुम्हाला ते गरम होऊन जाणार, हिट होऊन जाणार. सी भारी ना, मस्त आहे की नाही. इथे दिलं यूज त्याचं, बघितलं, भारी ना, मला खूप आवडलं. आणि कन्सेप्ट आवडली. ते भांडी फ्रीजमध्ये डायरेक्ट ठेवायची, डायरेक्ट काढायची, डायरेक्ट त्याच्यात टाकायची, डायरेक्ट गरम करायचं, गरम गरम जेवण करायचं. बाकी अजून वापरून नाही बघितलं, त्याचा डेमो आपण उद्या घेऊयात काय उरलं तर. बाकी चला, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. आता वाजलेले आहेत 11:30 आणि आता अर्पिता येईलच जॉबवरून. तर आता ठीक आहे, आज मस्तमध्ये लवकर ब्लॉग संपूयात. आता मी झोपी जाणार आहे, तुम्ही पण झोपा. गुड नाईट, आणि उद्यासाठी स्टे ट्यून. हॅपी राहा, मस्त राहा, खुश राहा. गुड नाईट.